जन्मेजय बोलिला वैशंपायन विवेक कुशला मद पर्यंत वंश मालान मुळापासून सांगिजे. जन्मेजयाने वैशंपायनाला प्रार्थना केली, आता तुम्ही या सगळ्या कथा सांगायला लागले, माझ्यापर्यंत सगळा माझा वंश सांगा. तर पांडवही आले पाहिजे, सगळेच माझे वंशज काय झाले पाहिजे, आले पाहिजे, ते मुळापासून सांगा सगळं. मग म्हणे वैशंपायन क्षीराब्दिशाही नारायण नाभि कमली चतुरान त्यापासून दक्ष प्रजापती. आता त्यांनी पुरातून सांगायला सुरुवात केली. पहिले भगवंत आहेत, नाही का नाही, क्षीराब्दीत असलेला शेषशाही भगवंत आहे, त्यांच्या नाभि कमलातून चतुराननाचा काय झाला, ब्रह्मदेवाचा दयाची नाभि कमळे जन्म चतुरानन हो तो झाला. आणि त्याच्यापासून दक्ष प्रजापती झाला. दक्ष कन्या आदिती, रत्न तिचा पुत्र, दक्ष कन्या आदिती रत्न, तिचा पुत्र विवस्वान, त्यापासून मनु निर्माण पुरुरवा तेथोनिया. ऐका, आता दक्षची मुलगी आदिती, दक्ष कन्या आदिती ही देव माता. आदिती काय आहे, देव माता. एक रत्न होत, तिचा पुत्र विवस्वान, विवस्वान म्हणजे सूर्य, सूर्य तिचा मुलगा, त्यापासून मनु निर्माण, आणि त्याच्यापासून वैवस्वत नावाचा मनु काय झाला, निर्माण झाला. त्याच्यापासून पुरुरवाची निर्मिती झाली. तेथोनिया आयुनामा नरेश, त्याच्यापासून आयुनामा नावाचा राजा झाला. त्यापासून झाला नहुष, आयुनामापासून कोण झाला, नयुष झाला. त्याचा ययाती विशेष, आणि नहुषाचा कोण आहे, ययाती, ययाती नावाचा राजा, नाही का नाही. शुक्र शुशूर दयाचा, ज्या ययातीचा सासरा कोण आहे, शुक्राचार्य. ही कथा आपण नेमकीच ऐकली. तेथून या पुरु नाम नरराय, त्याच्या पुढं पुरु नावाच्या राजानं राज्य केलं, आहे की नाही. मला पुरुलाच राज्य दिलं. ययातीनं 3 पोरं तर काढून गेले शाप देऊन, आहे की नाही, 4 पोरं, आणि यानं चालून दिल्यामुळे तोच एकच राहिला, आहे का नाही, पुरु नावाचा मुलगा. त्यापुढे तो नामा जन्मेजय, त्याच्यानंतर तो नावाचा मुलगा तो पुढं राजा झाला. तेथोनी प्रचिनवान होय पुत्र तयाचा, आणि त्याच्यापासून प्रचिनवान नावाचा मुलगा झाला. तेथोनी महाभीम झाला, आहे का नाही. तेथोनी जयच्छ नावाचा राजा झाला. त्यापासून विचिनवान, तेथोनी महाभीमजाम प्रतापवंत जन्मला, आणि त्याच्यापासून मोठा बलवान असा भीम नावाचा राजा जन्मला. भीम म्हणजे हा पांडवाचा भीम नाही, यांच्या अगोदरही वंशात एक भीम नावाचा काय होता, राजा होता, तो भीम. प्राचीन अनुवादेतून त्याचा आयुधनामा बली पूर्ण, त्यापासून आक्रोधन देव होते तिथे. प्राचीन त्याचा आयुधनामा, त्यापासून आक्रोधन, त्याच्यानंतर देवातिथी, रुचनामा, रुचाचा वृक्षाभिधान नावाचा वृक्ष नावाचा तो राजा झाला. तेथून मतिनार झाला. दुष्यंत त्याच्यापासून झाला कुरु, त्याचा कुरुचा दुष्यंत. त्यापासून त्याचा पुत्र हस्तिप नावाचा, त्याने आपला नाम प्रतापन हस्तिनापूर रचिले. त्या हस्तिप नावाच्या राजापासूनच या राज्याला हस्तिनापूर असं काय पडलं, नाव पडलं. त्याचा विकट पुढे अजमेर नावाचा राजा झाला. त्याचा संरंभ तेथून क्षत्रिय निर्मिती कुरु वंशी कौरव तुम्ही, त्याच्यापासून कुरुक्षेत्राची निर्मिती झाली, आणि त्याच्यापासून कुरु वंशी तुमच्या वंशाला काय पडलं, नाव पडलं. त्याचा पुत्र परीक्षिताभिधान, त्याचा मुलगा कोण होता म्हणले, परीक्षित. तेच नाम आतिले द्वैपित्याचे, आणि पहिला तुमच्या कुळात एक परीक्षिती नावाचा राजा होता, त्याचंच नाव कोणाला ठेवलं, तुझ्या बापाला ठेवलं. म्हणजे हा परीक्षिती तो नाही, आहे का नाही. जुन्या लोकांना असं होतं की म्हाताऱ्याचे नाव काय करायचे, ठेवायचे. ते म्हणायचे बाबा आपलं म्हातारं काय झालं, ते माहित होतं आपलं म्हातारं स्वर्गाला तिकडे जाणारच नाही, की इथंच येणार आहे, काय नाही, असं होतच नाही. तेच परीक्षित तेच नाव आतिले तो पित्याचे जाण, त्या तुझ्या पित्याचं. त्याचा भीमनामे नंदन, त्याचा भीम नामाचा तो मुलगा होता. त्याचा प्रतीप दानिजे, त्याचा प्रतीप नाव होता. त्याचा पुत्र शंतन, आणि प्रतिपाच्या मुलाचं नाव काय होतं, शंतन. त्याचा बाल्लिक सहोदर पूर्ण, त्याचा एक बाल्लिक नावाचा भाऊ होता, शंतन. शंतनु सूत देवव्रत जान भीष्म नाम तयाचे, आणि शंतनचा कोणी भीष्म म्हणजे देवव्रत असं त्याचं नाव होतं, पण भीष्म प्रतिज्ञा केल्यामुळे लोक त्याला काय म्हणाले, भीष्मच म्हणू लागले. शंतनुवरी सत्य होते.
दोघे पुत्र दाहले प्रसवती चित्रांगद नामे नृपतीने विचित्र वीर्य दुसरा शंतनून सत्यवतीशी विवाह केला त्यांच्यापासून 2 मुलं झाले चित्रांगद आणि विचित्र वीर्य असे 2 काय झाले मुलं त्या विचित्र वीर्याचे पुत्र धृतराष्ट्र पंडू विदुर एक शतकुमारन धृतराष्ट्राशी आहे का नाही त्याच जो विचित्र वीर्य नावाचा मुलगा होता त्या विचित्र वीर्य नावाच्या मुलाला 3 मुलं झाले धृतराष्ट्र पंडू आणि विदुर असे 3 काय झाले मुलं झाले त्यात जो धृतराष्ट्र होता त्याला 100 मुलं झाली आहे का नाही पंडूचे 5 सूत आणि पंडूला किती झाले 5 मुलं नामे त्रिभुवनी विख्यात ते त्यांच्या नामातील लोकात काय आहेत पांडवाचे प्रसिद्ध आहे द्रौपदी उर्दरी जन्मतन 5 कुमार पांडवाचे आणि पुन्हा द्रौपदीच्या उदरात 5 मुलं पांडवापासून ते 5 मुलं झाली ज्याला अश्वत्थाम्यानं काय केलं 5 मुलांना मारलं होतं आहे का नाही त्यांचे नाव आहे प्रतिविंद श्रुतसोम श्रुतकीर्ती शतानिक उत्तम आणि श्रुतकर्मा 5वा श्रुतकर्मा असे त्यांचे नाव 5 कुमार 5चे पार्थ भार्या कृष्ण भगिनी सुभद्रा देवी व सुदेव नंदिनी तिचे उदरी अभिमन्यू गुणीन प्रति अर्जुन जन्मला अर्जुनाची जी दुसरी पत्नी आहे भगवान कृष्णाची बहीण सुभद्रा आहे का नाही वसुदेव देवाची देवकीची जी मुलगी आहे तिच्या उदरामध्ये अभिमन्यू नावाचा काय झाला मुलगा जन्माला आला तो दुसरा अर्जुनच होता अभिमन्यू पुत्र परीक्षित अभिमन्यूचा मुलगा कोण परीक्षित तुझा पिता दानभूपती राजा जन्मेजय तो तुझा बाप आहे त्याचे पोटी तो पुण्य मूर्ती जन्मेंद्र राजेंद्र आणि त्या परीक्षितीच्या पोटी राजा तुझा काय झाला जन्म झाला सरळ 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 भगवान विष्णू पासून ही पांडवाचा वंशाची काय आली कथा आली तुझे पुत्र 2 जण शतानिक शतकर्ण त्याचा पुत्र सुदंता विधान नातू तुझा जन्म त्या नात्याच्या नाता लोक सांगून टाकले तुला 2 मुलं आहेत शतानिक आणि शतकर्ण आहे का नाही त्यांचा एक मुलगा आहे सुदंता नाव आहे त्याचं सुदंता विधान तो तुझा नातू आहे एवं नारायणापासून तुझा नातू सुदंत पावन 48 पुरुष पूर्ण वंशमाला सांगितली किती पिढ्या सांगितल्या 48 नारायणापासून तुझ्या नातापर्यंत जन्मेल्या 28 पिढ्या 40 पिढ्या इक्ष्वाकु वंशी परम राजा दाला महाभिष नाम त्याने अश्वमेध उत्तम 1,000 केले इक्ष्वाकु वंशात एक महान मोठा राजा झाला महाभिष त्याचं नाव त्या राजानं 1000 अश्वमेध यज्ञ केले कसे केले असतील ते मोठा राज्य होते एक क्षत्रिय राज्य होतं सगळ्या पृथ्वीवर आहे का नाही 1000 एक शेत राजसूय यज्ञ शेत एक राजसूय करून पावला स्वर्ग कोण त्यात बहुमानी सहस्र नयन देवमानी आत्ती देती पहा 100 ज्यानं यज्ञ केले राजसूय यज्ञ जर केले तर मला स्वर्ग लोकात त्याला खूप मोठा मान मिळतो खूप मोठा मान मिळतो त्यात बहुमानी सहस्र नयन त्याला नुसता मान नाही इंद्र सुद्धा त्याला काय करतो खूप मानतो एकदा ब्रह्मसभेश महावीर येऊन बैसला पुण्य पुरुष तो गंगा मूर्ती निर्दोषण सुवस्त्र नेशे त्वरेने एकदा ब्रह्म सभेत त्या सभेमध्ये महावीर आला आणि महावीर येऊन बसला तो महावीर राजा येऊन बसला तर गंगा माता मूर्ती म्हणत तिथं वस्त्र काय करू लागली परिधान करू लागली नेसू लागली तो वाटे फुटले वसन सभा पाया अधोवदन परी महाभिषे अवलोकन न क्षण एकती पाय त्याचं ते वाड्यानं वस्त्र उडालं सगळ्यांनी खाली पाहिलं पण महाभिष नावाच्या राजानं काय केलं थोडा वेळ बघितलं वर महाभिषाकडे पाहून गंगा झाली हर्षवदन ते कोणी चतुरानंद शाप वचन बोलत महाभिषाकडे पाहून गंगा असली हे पाहिलं ब्रह्मदेवानं आणि ब्रह्मदेवानं पाहिल्यावर दोघायला काय दिला स्वर्गवास टाकून विशेष मृत्यूलोकी व्हाल मनुष्य कामना पुरता स्वपदासन बहु काले पावाल तुम्ही असं गेल्यामुळं तुम्हाला स्वर्गात जाता स्वर्गात तुमचा वास संपला राहणं संपलं तुम्हाला स्वर्गातून जावं लागेल आणि मृत्यू लोकात जाऊन तुम्हाला मनुष्य व्हावं लागेल तुमच्या काम इच्छा तृप्त झाल्यावर पुन्हा स्वर्गाले असे गंगा विचारता गगनी अष्टवसू देखील नयनी रोदन करीत देव तटीने तया साक्षेपे पुसत असे झालं गंगेला शाप मिळाला
ठीक आहे नाही. आणि गंगेला शाप मिळाल्यावर गंगा आकाशात काय करू लागली, भ्रमण करू लागली. तर अष्टवसुकडे गंगेनं बघितलं, अष्टवसू बसलेले आहेत आणि ते अष्टवसू रडू लागले, ठीक आहे नाही. महाराज गंगेच्या तीरावर बसून काय करू लागले, फुंद फुंद रडू लागले. गंगेने विचारलं, वसुमती भागीरथी, वशिष्ठे शाप दिला आम्हाप्रती, मानव होनी अधोगतीन मृत्यू लोकी उपजाव. त्याने अष्टवसूला विचारलं, तुम्हाला रडायला काय झालं? त्यांनी सांगितलं, आम्हाला वशिष्ठानं काय दिलाय, शाप दिलाय, तुम्हाला मानव व्हावं लागेल. आणि मानव होणं काही सोपं नाही. गर्भवासापासून दुःखाला काय होते, सुरुवात होते. वशिष्ठ काय काय दोष केला तुम्ही? त्या वशिष्ठाने तरी शाप का दिला? वशिष्ठाची गाय चोरली, आम्ही आश्रमी बांधली नेवणी, म्हणून शाप वदला मुनीन तुझे उदरी जन्म. त्यांनी सांगितलं, आम्ही त्याची गाय चोरली वशिष्ठाची, आमच्या आश्रमात आणून बांधली आणि म्हणून वशिष्ठाने आम्हाला काय दिला, शाप दिला. आता आम्हाला तुझ्या पोटी जन्म घेऊ दे, कारण तुला शाप ये. मनुष्य लोकात तुला काय व्हावं लागेल, नाही का नाही, जन्म घ्यावा लागेल. आम्हालाही जन्म घ्यावा लागेल, पण एक आमच्या उपकार कर, आम्हाला तुझ्या पोटी जन्म घेऊ दे. पण तरी उपजताच नेऊन गंगेत देवी टाकून सोडवी मनुष्य देहापासून शाप मोचन होईल. म्हणजे शापही झाला, शापही तर होणार लागणारच, पण त्या शापाचा परिणाम जास्त भोगावा लागू नको म्हणून आमचे उपकार कर. आमचा जन्म झाला की आम्हाला कुठं फेकून दे, गंगेत फेकून दे. म्हणजे झाला शाप भोगल्या गेला. आता वशिष्ठाने काही शाप थोडा दिला होता, मानव जन्म होऊन तुम्हाला 1000 वर्ष जगावं लागेल का 100 वर्ष असं बोलत होता. जन्मावं लागेल, जन्मावं लागेल. जन्मलं काम झालं. गंगा बनती अवतरी, लोक मत बनती आसुरी, अष्टपुत्र निर्धारी कैश. गंगेत नाही तर येडे लागलं का तुम्हाला? सगळे लोक काय म्हणतील, पृथ्वीचे बोल आसुरी बाई येते, स्वतःचे लेकर गंगेत काय करायली, टाकून द्यायला लागली. वसुमती देवळी 7 टाकी गंगा गेली, 8वा वसू प्रतिपाळी प्रताप सूर्य संज्ञा. सांगितलं, एक काम कर बाबा, जाऊ दे 7 टाकून दे आणि 8व्याला सांभाळ. 8वा जो वसू आहे त्याला काय करा, सांभाळा. चांगला प्रताप सूर्य ज्ञानी होईल तो, अष्टवसूचे मिळून अंश, एक पुत्र होईल विशेष, महाज्ञानी निर्दोषण जितेंद्रिय धर्मात्मा. आमच्या अष्टवसूच्या बलाचा अंश मिळून तो मुलगा तयार होईल. या अष्टवसू इतके एकात काय राहील, बळ राहील, महान ज्ञानी होईल, निर्दोष होईल, दोषयुक्त नाही, जितेंद्रिय असेल आणि धर्मात्मा असेल. हस्तिनापुरीचा प्रतिपन्न रूपवर मृगयामिषी हिंदे गिरे गौवर, भागीरथी तिरी दाता सत्वरण श्रम पावन बैसला. हस्तिनापुरीचा प्रतिपन्न रूपवर, हस्तिनापूरचा राजा आहे का नाही, मृगयामिषी हिंदे गिरीवर शिकारी करता तो गिरीनं डोंगरानं दरीनं हिंडू लागला. गंगेच्या तीरावर आला, श्रम कष्ट झाले म्हणून बसला. तो प्रवाहातून अकस्मात गंगा निघाली मूर्तिमंत, दिव्यावरणी भूषित शोध वासना गौरव. आता गंगेतून, गंगा नदीतून गंगा माता काय झाली, प्रकट झाली, निघाली. गंगा आनंदवल्लीचे सुमन, ते लावण्य भूमीचे निदान, ते शुभ्र सुमनाला मला पूर्ण अर्पणावर मस्तकीची अशी सौंदर्यवान आहे का नाही. आणि अशी ती गंगा माता प्रगट झाली की शृंगार नभीची चपला, जस काय शृंगार रूपी आकाशाची वीज आली का काय, ती साक्षात दुसरी कमला लक्ष्मी माता आहे काय. आनंदवनीची वेळा कुरंगीने चमकत, आनंद रूपी बगीचा मध्ये जस काय हरणी ऐश्वर्य कोणी ती अवतरी, प्रतिभमणी आश्चर्य करी म्हणे उमा रमा की सावित्री की सरस्वती साक्षाती. राजा विचार करू प्रतीक कोण असेल बोई, उमा रमा कोण असेल असं तो विचार करू लागला की साक्षात सरस्वती माता असेल. रायाचे सवंगीती वेळी पैसे गंगा शृंगार बोलली म्हणे राया तू प्रताप बळी मजवरी ये वेळे. रायाच्या सव्यांगी म्हणजे डाव्या मांडीवरती येऊन बसली गंगा आणि सांगितलं, राजा तू प्रतापानं काय आहेस, बलवान आहेस, तर एक काम कर, माझ्यावर कृपा कर. राजा म्हणे देवतटेनी मी व्रतस्थ आहे एक पत्नी, सव्यांगी बैसली शेवणी तरी सुष्ण्या कन्या तैशी तू. राजाने सांगितले, बघ मी एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे, तू माझ्या डाव्या मांडीवर येऊन बसली, पण पत्नीनच डाव्या बाजूला बसावं असंही काही नाही, मुलगी सुद्धा काय होऊ शकते, बसू शकते.
तरी माझ्या पुत्राची पत्नी होऊन राजभोग घे संपूर्ण, गंगा म्हणे मी पुत्र जन्मवीन विजय ध्वज वंशाशी. पण तू एक काम कर, आता माझा तर नाही पण माझा मुलगा आहे, माझ्या मुलाशी तू काय कर, लग्न कर, आहे का नाही. आणि गंगेने सांगितलं मी तुमच्या वंशाला विजयाचे ध्वजा मिरवणारा मुलगा देऊन टाकीन. सुरनदी ऐशे बोलून सगळेच पावले अंतर्धान, पुढे महाभिष झाला शंतन पुत्र प्रतिप्रायाचा. आणि मग महाराज पुढे ती गंगा माता एवढं बोलून अदृश्य झाली. पुढे प्रतिपाचा मुलगा शंतनू, शंतन नावाचा तो महान प्रतापी तो निघाला. देशोदेशी ते भूपती शंतनुस कन्या देव म्हणते, वचन नव्हे गोविच नृपती सुष्ण्या गंगाईची. मला तो राजकुमार आहे का नाही, प्रतापवाने शंतनूला अनेक सोयरीकी येऊ लागल्या, बरोबर आहे का नाही, अनेक येऊ लागल्या. पण राजा प्रतीप राजा कोणालाच हो म्हणे ना. का? प्रतीप राजाची इच्छा की गंगा सून म्हणून आणायची, आपल्या मुलाला गंगेशी विवाह लावून द्यायचा. शंतनू नामक पुत्राप्रती प्रतीप सांगे एकांती, तुझं गंगावरील अति प्रीतीने आणि की होती न होईल. आपल्या मुलालाही सांगितलं गंगेशी तुला विवाह करायचा आहे, दुसरीकडे तू कुठेही विवाह करण्याचा दुसऱ्या स्त्रीला स्वीकार करू नको. ऐशे बोलून धडकरी छत्र धरले पुत्रावरी, आपण तपा गेला त्या अवसरी परत्र मोक्ष साधावा. प्रतीप राजानं आपल्या मुलाला राज्य देऊन टाकलं एवढं सांगून, आणि स्वतःच्या उद्धाराकरता तो काय झाला. पहिले असं होतं राजाचं, म्हणजे आपला मुलगा योग्य वयात आला की मुलाकडे राज्य द्यायचं, आणि मुलाकडे राज्य देऊन आपण आपल्या उद्धाराचा काय करायचा. बऱ्याच माणसाचे प्रश्न आहेत मराठीला, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आणि योग्य आहे. शास्त्रानं जे सांगितलं ते योग्य आहे. आपल्याला माणसं म्हणजे मग सगळेच देव देव करा तर संसार कोणा करावा, बरोबर आहे का नाही. सगळेच जर डोंगरात जाऊन बसावं, जंगलात बसावं, तर म्हणजे संसाराचा गाडा चालन कसा. संन्याशाला तरी खायला इकडेच यायला लागेल ना. सगळ्यांना देव देव करा तर म्हणजे चालावं कसं. तर त्याचं उत्तर असं आहे, मला सांगितलेलं आहे स्पष्ट भागवत की संसार गृहस्थाने किती आपल्या संततीचे विवाह होईपर्यंत आपण बंधनात आहोत. आपल्यावर जिम्मेदारी. आपल्या संततीचे विवाह झाले, भागवतात स्पष्ट म्हटलंय, आपल्या संततीचे विवाह झाले की सगळ्यांना एकत्र बसवावं, पत्नी सहित सांगावं आता तुम्ही मी माझ्या उद्धाराच्या मार्गाला निघालो असं म्हणून पत्नीलाही विचारावं की व तुला यायचंय का माझ्या बरोबर. मी आता तीर्थाटन जर शक्य असेल तर सगळे पृथ्वी भ्रमण करावी, नसेल तर एखाद्या तीर्थावर काय करावा, वास करावा, बरोबर आहे का नाही. पत्नीला विचारावं यायचंय का, नाही म्हणाली मुलाच्या स्वाधीन करून द्यावं. ज्या दिवशी पत्नी म्हणली मला यायचं नाही, पुढे तिची हाल अपेक्षा झाली तरी तो शाप पतीला लागत, कारण त्याची इच्छा होती. आता ती मुलाच्या स्वाधीन करून दिली, संपला विषय. आणि मग मुलांचे विवाह होईपर्यंत आता आपल्या नातीचे लग्न करायचे, नातीच्या पुरीला सोयरीकी आणायच्या. मग आपण गुन्हेगार ठरलो का नाही. आपल्या संततीचे विवाह होईपर्यंत जर आपण घर सोडलं तर गुन्हेगार आहे माणूस तो पिता. त्या लेकराचा सगळा शाप कुणाला लागतो, त्या बापाला लागतो. जर त्यांचं व्यवस्थित न करता घर सोडलं तर. आता लग्न झाले, चढ झाले, आता त्याला आपली अडचण झाली तरी आपण जस म्हणतोय काय काय राहिले. नाही महाराज लोक म्हणजे नाही महाराज आता नातीचं केलं का कामच झालं आपलं. नातीचं केलं की कामच झालं. तर राजानं महाराज त्या मुलाला राज्याच्या गादीवर बसवलं आणि मोक्ष परलोक साधण्याकरता निघून गेला. कारण या जन्मात परलोक आपल्याला साधता येतो इथं माहिती आपल्याला. इकडे शंतनू गंगा देवी सर्व काल मृगया करी मार्ग लक्षितांतरी ते जन्म कुमारी प्रगटली. इकडे शंतनू गंगेच्या तीरावरच फिरत होता, कारण बापाने सांगितलं होतं गंगा कधी प्रगट होती, तो वाट पाहत होता. गंगा प्रगट झाली, इंदिरेची अपर प्रतिमा त्याशी प्रगटली दिव्य रामा, मार्ग आली सार्वभौमान शंतनू नाय ते काळे. गंगा प्रगट झाली, मला तसा लक्ष्मीची दुसरी प्रतिमा दयाराश झाली. ती राजानं माळ तिच्या गळ्यात घातली. म्हणे जे मी राया करीत ते तुवा मानावे प्रमाण, माझे कर्तृत्व मानता अप्रमाण मी जाईन ते तिनं ठरवून घेतलं. राजा मी तुझ्याशी विवाह करते, पण या कायच्यावर मी सांगेल ते ऐकायचं. ज्या दिवशी आपलं ऐकलं नाही त्या दिवशी मी काय करेल, निघून जाईल. त्या दिवशी मी थांबणार नाही. म्हणे जे मी
राव म्हणे जे तू करशी ते मी न सोडी निश्चय शिवास देऊन ती येशील पट्ट म्हैशी आणली घरा. त्याने वचन दिलं तू म्हणशील ते मी शब्द मोडणार नाही. जान्हवी संगे उल्हास परिते तृणवत मानी स्वर्गवास वर्ष ते वाटे निमिषण तिशी विलास भोगिता. हा त्या महाराज गंगेशी एकाग्र झाला. एक वर्ष त्याला एका क्षणासारखं वाटू लागलं. त्या सुखापुढे त्याला स्वर्गाचं सुख काय वाटू लागलं? कमी वाटू लागले. मुले लेकरे घरदार येथेची माझे पंढरपूर. हेच माझं पंढरपूर आहे. दुसरं काय करायचं? स्वर्ग स्वर्ग एवढं स्वर्ग आहे नाही का नाही? मला कधी कधी मला असं एक माझा मी बघितलं म्हातारा बसलो होतो खुर्चीवर. दिवाळीचा प्रेड होता. दिवाळी संपली होती आणि असं म्हातारा बसलो होतो खुर्चीवर आणि त्या पोरीचे लेकर जावई आले होते. ते निघालं ते एका दिवशी सगळा तिकडे पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला आणि म्हातारी अशी बसलेली सुना स्वयंपाक करायला आणि म्हातारा खुर्चीवर. तोच काय महाराज असं वाटलं अरे स्वर्गाचा इंद्रच. म्हणजे ज्या वचनात म्हातारं होतं की मी स्वर्गाचा काय राजा याचा असं त्याचं तसं तुम्हाला सांगतो पुरं हो हे असं करा हे तसं करा जावई बा तुम्ही असं करा तुम्ही खालच्या वावरात जरा सोयाबीन केली वरच्या वावरात आमचा पाईपलाईन या मागच्या वर्षी एका पाण्यावरून काय गेली. खरंय मराठी का मी असं जोडून नाही सांगेलो खरंय. म्हणजे वरच्या पाईपलाईन गाडा म्हातारा का गाडा त्याच्यातून गाडा छड्या गाडा 100-200 भलं होईल तुमचं. असं जस काय अमर पदा येतो संपत्ती जवळ पडे त्रिपुत्रा मिळेल सगळ्याच्या डोळी जाती आंधळाच झालेला महाराज. आणि आपलं स्वतःचा काय होईल याचा सगळा काय पडून जातो? विसर पडून जातो. स्वर्गात तुच्छ वाटतो त्याच्या पुढं. आता नाही करावं तर काय करावं म्हणजे मला स्वर्गवास करू. गर्भवती झाली राणी पुत्र प्रसवली सगुनी परिते बाळ तत्काळ नेऊन गंगा गर्भी टाकिले. महाराज गर्भवती झाली मुलगाही तिला जन्म दिला गंगेनं. पण मुलगा झाल्या बरोबर गंगेत काय केला? नेऊन टाकला. सप्त राजाची अडचण टाकू नको म्हणावतं निघून जाणार. कारण तिने सांगितलं होतं आपल्याला आपल्या इच्छेच्या विरुद्ध बोलला की निघून जाणार. सप्तपुत्र टाकिले शंतन भिडे न बोले. 8वा पुत्र यथा काले आणि प्रति सूर्य जन्माला 7 मुलं टाकली नेऊन. 8वा मला तसं काही सूर्य जन्माला आला तो गंगा जळी टाकावा. तो वसुधापती आला आडवा म्हणे एखादा तरी न टाकावा ना महातामसी आसुरी. आता थोडासा 7 मुलं झाल्यावर जरा त्याची प्रीती कमी झाली होती. त्यानं सांगितले अरे राक्षसी आहे का काय तू? मला अशी तामशी राक्षसी आहे तू. एखादा तर ठेव आमच्या वंशाला देवा. वंश वृक्ष निर्मूळ कारणी केवळ तीक्ष्ण कुठारिणी तू नारी नव्हे सर्पिणी पिली प्रसवनी बक्षिली. वंश आमच्या वंशाचा वृक्ष निर्मूळ करणारी म्हणे तो पापिनी आहेस तू सर्पिन आहेस की आपलेच लेकर काय करायला लागले मारायला लागले. देवतटीने बोली वचन झाले वसुशाप विमोचन मी जाते आता येथून तू मजविन राज्य भोगी. सांगितलं मी आता निघून जाते तू काय करतो जातो राज्य सांभाळून घ्या. आपलं ठरलं होतं. 8वा पुत्र उत्तम तुझं पुढे देईन भीष्म आईशे बोलवणी सप्रेमन गुप्त झाली जाणवी. सांगितलं हा जो 8वा मुलगा आहे त्याला मी आता सध्या घेऊन जाते. त्याला काही दिवसाने मी तुला काय करेन आणून देईन. आणि असं म्हणून गुप्त झाली. सांगाते नेला कुमार मग तळमळी राजेश्वर भोग वाटते जैसे विकारण घेणार आहे. आता गेला त्या रागारागात गंगा निघून गेली. पण राजाला काय तिथं काय होईना गेलं कर म्हणा गंगेश्वर काय मुलगा होता तोही नेला. राय केला विवेक महेश्वर सर्व क्षणी मग इंद्रिय नियमोनी नष्टिकन राज्य नीतीने चालू. पण राजाला विवेक होता सत्वगुणी राजा होता. राजाने विचार केला ठीक आहे ऐका नाही महाराज एक दिवस हे सगळं काय जाणारच नश्वर. तुम्हाला माहितीये का एक दिवस असंच माझ्या लक्षात आलं. ते गाडीत बसलो होतो आम्ही 2 जण तिकडे आहे ना. महाराज संसारात दुःख परमार्थ करणाऱ्याला येतं आणि संसारात दुःख संसार करणाऱ्यालाही प्रारब्धाचा भाग येतो. संसारिकालाही दुःख येतं आणि एक दृष्टांत त्या दिवशी ध्यानात आला बसले आम्हाला पहिले पुढे शिकलो होतो म्हणून मागे बसलो आहे ना. ती गाडी काय व्हायला लागली आणायला लागली. आता पुढे जागा झाली. गाडी पुढच्या स्टॉपला गेल्यावर गाडी मोकळी झाली. पुढे जागा झाली. मग माणूस काय विचार करते
पुढं जायचं. पुढं पुढं का जायचं? आदरचा मार्ग. कारण पुढं काय होत नाही, आदळत नाही. ड्रायव्हरच्या जवळ बसलं की आदळत नाही. तसं संसार रूपी गाडी परमार्थिकही बसलेला आहे आणि संसारिकही बसलेला आहे. फक्त फरक इतका आहे, गाडी तेवढ्याच वेगाने दोघायची चालली. गाडी ज्या स्टॉपला थांबायची तिथं संघच थांबायची. काय सगळे सोबतच जाणार आहे, म्हणजे गाडीतच बसलेले आहेत म्हणल्यावर. पण ड्रायव्हर जवळ बसलेले कमी आदळते. तसं संसारात पांडुरंग रूपी ड्रायव्हरच्या संगतीत जे बसलेले आहेत ते संसारातल्या धक्क्यानं काय होते, कमी. खड्डा तितकाच, गाडी त्या स्पीडनं आपटली पण ड्रायव्हर जवळचे त्रास कमी होतो. तसं या चिंतनातल्या मंडळीला दुःख तेवढंच, पण त्रास त्याचा काय होतो तुम्ही पहा, कमी होतो महाराज. सामान्य कधीतरी कीर्तनाला ऐकायला, कधीतरी आळंदी पंढरीची वारी करणारा नाही कटर, पण त्याच्यावर संकट आलं की इतकं तरी मला आपल्या प्रारब्धाचा दोष होतो. चिंतनाच्या सुखी तुका म्हणे नेने दुःख. चिंतनाच्या आनंदात दुःख काय होत नाही झालं महाराज. इतकं तरी म्हणेलच का नाही तो, काय दुसऱ्याला दोष देऊन फायदा आहे, आपल्या नशिबाचा दोष आहे महाराज. संसारिक ढोरासारखे आळले ते जे इकडे नाही ते थोडं सोपं थोडंच आहे, बरोबर आहे का नाही. म्हणून जरी झालं तरी दणका जो बसायचा आपता तो काय बसतो, कमी बसतो, कमी बसतो आहे का नाही. म्हणून राजाने विचार केला, जाऊ द्या हे एक दिवस नश्वर आहे आणि हे काय होणार, हे सगळं जाणारच आहे, जाऊ द्या असं म्हणून त्याने इंद्रिय आपले ताब्यात आणली आणि राज्य चालवायला सुरुवात केली. गंगा योग्याकडे म्हणे पण न पाहि दुसरी कामिनी, 36 वर्षे या प्रकारे करून शंतनू राज्य लोटिव. गंगा निघून गेल्यापासून 36 वर्षे त्यानं परस्त्रीकडे बघितलं सुद्धा नाही, राज्य करू लागला. भागीरथीच्या तीरी त्वरित राहून लोकया करीत जात. गंगा आठवणी मनातून सद्गतीत पाहत असे. मला गंगेच्या तीरावर गेला, जायचा तो गंगेच्या तीरानच फिरायला लागला, कारण गंगा नुसता त्या नदीकडे पाहत राहायचा. आता काय गंगा प्रगट थोडीच होणार होती, बघायचा. तो भागीरथीचे जल स्वल्प वाहे जुळजुळ चकित पाहे गोपालन म्हणे मूळ शोधवा. आता राजाने विचार केला की आता गंगेचं पाणी वाहायला लागलं, चला म्हणला याच्या मुळावर जाऊ. आता जिथून गंगेचा काय झालाय, उगम झालाय. हरिद्वारापर्यंत राव चालेला शोधेत. तो प्रवाह कोंडीला हात बोलताना शरसंधाने भीष्मदेवी. हरिद्वारापर्यंत जायचं, कारण हरिद्वाराच्या काही अंतरावर बोली 50-60 किलोमीटरवर गंगेचा काय झालेला आहे, उगम झालेला आहे. एका बाजूनं कोणती नदी येते, अलकनंदा, आणि दुसऱ्या बाजूने कोणती नदी येते, संगम येते. देवप्रयागवर त्या दोन्हीचा काय आहे, संगम आहे. आणि तिथून पुढे गंगा काय होती, सुरू होती, बरोबर आहे काय. हा भागीरथी, आणि तिथून पुढं, तिथून मागे त्या नदीला भागीरथी नाव आहे, आणि तिथून पुढे गंगा काय होतं, नाव होतं. त्या तिथपर्यंत तो हरिद्वारापर्यंत वाटण चालला होता, हरिद्वारापर्यंत जायला गंगेच्या तीरात. तो तेव्हा पाहिलं मधात कुणीतरी मला बाणानं हे तयारी केलं, काय म्हणते त्याला, फूल म्हणा, शेतू म्हणा. गंगा प्रवाह कोंडीला, म्हणजे ते तळ धरणाची भीत घालावी तशी बाणानं गंगेचा प्रवाह काय केला, कोंडून. पुत्र आपुला न कळे परी मोहे आणि तर भरले. भूषणे भूषित स्वरूप चांगले, राव बोले तेवढी. राजाला माहित नाही आपला मुलगा आहे, एवढा बलवा, एवढा सुंदर, कोण असेल गो हा मुलगा. मने कोणाचा तो शोध, स्नेह उपदला बहु मद बहुत. तो भीष्मदेव जाहले गुप्त गंगा जवळी गेले. कोणाचा मुलगा आहे, मला तुझ्याविषयी प्रेम वाटतंय, कोणाचा मुलगा, एवढे विचारलं तर भीष्माचार्य गुप्त होऊन गेले. राजा खेद पावला बहुत, गंगा आठवली मनात, नैनी आले अश्रुपातून म्हणे धावे बोलले. रडू लागला, 8वा पुत्र देईल म्हणून बोलले वचन. सत्य करी मद भेटून कठीण मन करू नका. तू म्हणाली होती ना गंगे की 8वा मुलगा मी तुमचा तुम्हाला वापस आणून देईल, तो तरी आणून दे. असं ते मुलगा पाहून ते काय झालं, आठवण झाली त्याची. तो हाती धरून येतून गंगा प्रकटली आकाशमा. जैसे परम भाग्य आराध्य देवता निदान देत आणून. महाराज जसा एखाद्या
भाग्यवान व्यक्तीला धनाचा हंडा मिळावा तसा राजाला आनंद झाला. गंगेने मुलगा हातात धरला आणि घेऊन आली. वस्त्राभरणी भूषित मुक्तामाला पदके जळकत ऐसा अनुनय सुतन देती जाहीर आहे. वस्त्र अलंकारानं भूषित केलेला आणि असा तो आनंद दिला. मने सांभाळे आपलं नंदन यास वशिष्ठापासून विद्यादान हा भार्गव रामापासून धनुर्वेद शिकला. तिने सगळा तयार केला. मला तो विद्वात्तेतही आणि धनुर्विद्येतही सांगितलं हा तुझा मुलगा. वशिष्ठापासून याला विद्या मिळवली आणि भार्गव म्हणजे परशुरामापासून याला धनुर्विद्येचा काय दिलेला आहे. धनुर्विद्येचे मी शिक्षण दिले. मंत्रविद्ये माझी प्रवीण झाला वाचस्पती पाशी पूर्ण सोमवंशी विजय ध्वजदानन देन नंदन गृहाते. मंत्रविद्येमध्ये याला मी परिपूर्ण केले. कुणाजवळ? बृहस्पती जवळ. देवगुरु बृहस्पती जवळ. आता घेऊन जा मुलाला. युवराज्य दे यशिरी सागरांच्या भेदीने सर्व होईल. तुझी आज्ञा चालवित पाहिजे नाही नाही दुसरा. आता याला युवराज पद दे आहे का नाही. कारण या सगळ्या पृथ्वीवर तुझी आज्ञा चालवणारा आता दुसरा कोणी नाही. एकच मुलगा आहे. दे याला. अशी बोलणी देवते निगुप्त झाली. त्याच्या क्षणी हाती कुमार धरून येऊन शंतनू आला हस्तिनापुरा. आता त्यांचे दिला ना सोडून तिकडे जायचा. आता मुलगा घेऊन तो आला. सकाळ प्रजाला जेवण विश्वास करीती नमन भेरे मंगल तुरे वाजवून राज्य भार गोपीला. अरे सगळे राजे येऊन भीष्माचार्याला काय करू लागले? नमस्कार वगैरे करू लागले. मंगल तुरे वाजू लागले. सर्वाविषयी चतुर कार्य मात्रे दक्ष पार आवडला सर्व राज्य भाराने व्यंगन पडे कोटे. महाराज भीष्माचार्याने राज्य चालवायला सुरुवात केली. कुठंच कमीपणा. बलवान होता, विद्वान, विशेष वेतन मान बहुत जेवढी शेवट मोहिले समजतं. याचे जाणे केले तृप्त दरिद्र नाही शोधिता पा. असं राज्य केलं की आपल्या राज्यात शोधून सुद्धा काय नाही मिळाला पाहिजे. गरीब नाही मिळाला पाहिजे. अवलोकन गंगानंद राजा सदा आनंद घर म्हणे आयुष्य पूर्ण पूर्ण चतुरानंदी होयाशी. राजाना मुलाकडे पाहिलं आनंद होळाला. मला देव याला भगवंत काय भरपूर काय देव आयुष्य देव. शंतनू राव एखादी मृगया जो करतो म्हणे तो दिव्य सुवास घराने येऊन याचा काय. शंतनू आपला एक दिवस शिकारीला गेला. शिकारी गेला तो सुगंध येऊ लागला. काय की नाही. म्हणे कोठे आहे सुवास वस्त यमुना ज्या तीरी शोधी तो पुढे दाशनगर देखत नौका रक्षित दाश कुमारी. तो महाराज त्या सुगंधाच्या दिशेने निघाला. ते यमुनेच्या काठी आला. यमुनेच्या काठी आल्यावर त्यानं पाहिलं तर पुढे एक नावड्याचं गाव दिसलं आणि एक मुलगी नाव चालवताना त्याला दिसली. रूप पाहता सतेज भुलून लाय मकर ध्वन अंगिता सुवास पाक्या सळजन भोजन एक योजन एक सोबत योग योजन पर्यंत काय बोलावला तो सुगंध. राजा शिकेत झाला. राजा म्हणे ते शुद्धू कोण येथे नौका रक्षशी येरी म्हणे उत्तरी पांतिकाची राजकुमारी मी अशी विकळ्याची मुलगी आहे का नाही. नावाड्याची मुलगी. आपले नाव चालवून म्हणे मी काय करते उदरनिर्वाह आमचा चालत राहतो. मनमत बाणी भेटीला शंतर मग दाक्षग्रह आदरे जाऊन भेटेश ने आदरे पूर्ण तो म्हणे धन्य भाग्य माझी. तर गेला तो तिच्या बापाकडे. ते कोड्याच्या घरी तो होता. राजा आल्यावर त्याचं काय भाग्य होत आला मला धन्य धन्य झालो म्हणे मी. मग म्हणे कुंभिनी पालक तुझ मागणी आहे येलो म्हणे मी तुझा रंकन प्राण सांडेन वळ. राजाने सांगितलं मला तुला मागायचं काय. त्या सांगितलं प्राण मागाव. परम सुंदर तुझी नंदिनी ते करी माझी पट्टराणी. दास म्हणी ते क्षणी विचारी एक अशी पै हिचे पोटी होईल पुत्र तो वंशवर्धनी नृपछत्र ऐशी भाषा द्यावे निर्धारण ऐकून नृपवर्ता चांगला. त्या सांगितलं की मला एक मागायचे. त्याने सांगितलं माग बाबा काय मागतोय. राजाने सांगितलं तुझी मुलगी मला देऊन तिला पट्टराणी कर. त्याने सांगितलं त्याचं काय अडचण नाही पण माझा जो माझ्या मुलीला मुलगा होईल त्याला तुला काय द्यावं लागेल. राज्य द्यावं लागेल. राजाला दसकला एकदम हे ऐकून. भीष्माचा पुत्र पायी ब्रह्मांडात तुझा नाही तनुमन धन सर्व योगावा लावे त्यावरून. अरे भीष्माचार्यासारखा मुलगा आहे. तिन्ही लोकात असा मुलगा नाही. आपलं जीवन त्याच्यावर वळून टाकावं असा मुलगा आहे. मोनेच राव उठून स्वग्रामा गेला परतून मनी लागले सत्य होते जनांना बोली वचन कोणाचे. त्याने कोणालाही गोष्ट सांगितली नाही पण मन सत्य होते इकडे गुंतलं. शंतनू राव चिंतातुर भीष्म ऐकता साचार उशेराया शिवनी विचार नमस्कार करून या. आपल्या बापाला काहीतरी चिंता लागली. शंतनूला भीष्माला कळालं. भीष्माचार्य आले नमस्कार वगैरे केला. काय झालं म्हणे काय काय चिंता आहे. माझा सारखा पुत्र असता तुम्हाला काय पडली चिंता. शकरा दुर्लभ अवस्था आणून देईन क्षणार्धे. माझ्यासारखा मुलगा असता तुम्हाला काय चिंता आहे. इंद्राला जे भेटत नाही ते तुम्हाला आणून देतो म्हणे. मग बोले नृपवर तुझं सारखा नाही पुत्र परी तुझं पण लोक असावे साचरम पाठी राखे.
माणूस आपल्या फायद्याचेच विचार काय करत राहतो, मांडत राहतो फायद्याचे विचार. तसं काय तुझ्यासारखा मुलगाच नाही आहे मला दुसरं कोणी या जगात. पण मला एक अशी माझी इच्छा आहे. मी काय इच्छा आहे, तुला भाऊ नको का पाठी राखा. म्हणजे मला चिंता कोणती आहे की तुला काय असावेत, भाऊ असावेत, बंधू असावे, साचार पाठीराखे वाटते. असं वाटतं रे उद्या मग काय आज आहे उद्या माझे डोळे लागले पण भाऊ पाहिजे पाठीमागा. एक डोळा एक चरण, एक पाणी एक वसन, याचे सुखमाने तो विवेक चतुर नव्हे सर्वदा पहा. एकच डोळा आहे ना, बरोबर झाला एका मूर्ख म्हणजे तो एका डोळ्यावर आनंद, एक पाणी, एकच हात आहे. एका हातावर आनंद मानतय का कोणी, एका पायावर कोणी आनंद मानतय का. अरे विवेकीने तो चतुर नाही. संसार क्षणिक साचार एक कुमार तो नव्हे कुमार, एका स्तंभी अवघे घरण लागेल कैसे सांगा बाबा. हे संसारी म्हणजे नाशिवंत आहे. एक मुलगा झाला म्हणजे काय झालं, उद्या ते मरून गेला. मग एकाचा मुलगा असला उद्या त्याला मृत्यूला मरण हे काय सांगता येतं. मग काय करावं, मग तो वंश कसा चालवा बघा. म्हणजे कुमार नव्हे, एका कुठं खांबावर घर राहत असते का, असं शंतनू म्हणायला लागला. एका स्तंभी अवघे घरण तगेल कैसे, कस काय राहील तगल सांग बरं. ते पडल ना. आयशे बोलत शब्दात भीष्मास कळले वर्तमान प्रधान पाचारून गंगात्मक सांगत भीष्माचार्य होते ते. त्याच्या इशारातील टट्टू कोकावरी घेते तेच वडेल इशारा का त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी निघाले आणि सगळ्या प्रधानाला बोलवलं. रायास नाही विषय स्वार्थ पण पत्नी पाहिजे धर्मार्थ. काय महाराज भीष्माचार्य बुद्धिमान येत. एखादा तास मला तमाथडा आता याला हा म्हणजे पण लग्न करायचं असं भीष्माचार्य प्रधान बोलले सांगितले बघा माझ्या बापाला विषयाचा स्वार्थ नाही, मग त्यांना पत्नी पाहिजे. विषय स्वार्थ नाही, पत्नी कशाला पाहिजे, धर्मार्थ. एकट्याला येत नाही करता येत नाही, एकट्याला देवपूजा करता येत नाही, एकट्याला महापूजा करता येत नाही, म्हणून पत्नी पाहिजे असं भीष्माचार्यानं प्रधानाला सांगितलं. गृहस्वामी नसता घरातून वाटत शून्य अवघे गृह. अरे घरात जर घरमालकी नसेल तर सगळं घर काय वाटतं, झिरो शून्य वाटतं. काय त्या घरात वसाड पडल्यासारखं. तरी वधू पहा सुंदर ऐशे ऐकून नृपवर पुरोहित पाचरून समग्र एकांती सांगितलं येते. मला सांगितलं माझ्या बापा करता सुंदर काय पहा. वधू बघा त्यांनी पुरोहिताला बोलावलं. सत्यवती दास राजाला बोलले पुरोहित. राजाला माहित होते दुसरीकडे कुणीकडे जाते ना सोयरी कांती आहे का नाही. सत्यवती दाशनंदिनी ती करून द्यावी मजराणी, तिचं विनयनी तंबिनी दुसरी न लगे सर्वता. पुरोहिताला सांगितलं ब्राह्मण लोक जे असतात की मला दुसरी नकोय, मला सत्यवती पाहिजे. दाशाची जी मुलगी आहे तिच्याशी माझा विवाह करून द्या. ऐसा वृत्तांत भीष्मात जाणविती पुरोहित अवश्य म्हणून देवोत्तम दास गृही पात्र. भीष्माचार्य त्याच्या घरी गेले. भाऊ हा भीष्माचार्याला हे कळाल्यावर भीष्माचार्य गेले. कैवर्तक सामोर येईल सन्मानी बैसविले समस्त दास राजाशी म्हणे देवव्रतन तो स्वयरा अमुत. आता मला कैवर्तक वगैरे सगळे आले. सन्मान केला त्यांचा. दास राजानं देवव्रताचा सन्मान केला आहे का नाही. आणि सांगितलं तू आमचा स्वयरा आहे. सत्यवती करी आमची जननी विलंब न करावा एक क्षणी. दास म्हणे माझे म्हणे चिंता एक वर्त तशी. मला देवव्रतानं सांगितलं की तुझी जी मुलगी आहे ती माझी आई आमची करून टाक. त्याचा आहे एक चिंता आहे काय महाराज तू देवव्रत माझे माता टीव्ही असत तरी मग बोलेन माता राग मनात न धरावा. माझ्या डोक्यावर आठवून सांगून तुम्हाला राग येणार नाही. शपथ घालून सांगा तुम्हाला राग येणार नाही. म्हणजे मला कशाचा राग येणार आहे. राग नाही येणार तर काय झोपा यायला तर पाहुण्याला आवाज देत राग यायची गोष्ट झाली नाही. राग मनात न धरावा. हिचे पोटी होईल कुमार तो व्हावा छत्रपती वंशधर. ऐसा ऐकता गंगा कुमारन गर्जनिया बोलत असे. सांगितले हिच्या पोटी जो मुलगा होईल तोच राजा होईल. असं म्हणल्यावर भीष्माचार्यानं गरजून बोलायला सुरुवात केली. हिचे पोटी होईल कुमार त्यावरी मी धरीन छत्र त्याचा वंश स्थापिन समग्र सत्य सत्य त्रिवाचा. भीष्माचार्यानं सांगितलं मी स्वतः माझ्या हाताने त्याच्यावर काय धरेल छत्र धरेल. छत्र मी राजा करेल त्याला आणि याचाच वंश पुढे काय राहील ते राज्य चालवत राहील. सत्य सत्य असं 3 वेळा बोलला. हा अप्रमाण होईल शब्द तरी म्लेंच्या मुखे प्रवेशो वेद धन्य धन्य म्हणते ब्रह्मवृंदन देवव्रत सत्य वचने. आणि मी जे बोललोय हा
मी जर बोललोय याच्यात जर काही अन्यथा बोललो तर म्लेच्छाच्या मुखात वेद पडल्याचं मला पाप लागेल. म्हणजे म्लेच्छ लोकांनी वेद वाचू नाही, ते जे पाप होईल ते पाप लागेल. धन्य धन्य म्हणून सगळे देव मला देवव्रताचं त्या वचनाची स्तुती करायला लागली. यावरी बोले किरा तुझे पुढे पुढे होतील सूत ते हिरून घेतील समजताना युद्ध व्यवहार करून. मला तेच विचार होता. ते म्हणलं तू नाही रे, तू वचन देशील काय असेल मग तुझे पुढं पुढं बलवान होतील माझ्या नाताई हानती तिला मथर दोनशे पिढ्याचा पाहू लागेल. तू सत्यव्रत बाळात परी कैसे होतील नेनो आत्मा बलात् भूत सदैव ज्येष्ठ अधिकारी राज्य. तू आहे रे मान्य, पण तुझे पुढं पुढं कसे निघते आणि कसे नाही बलवान निघतील आणि मला ते राजाचे अधिकार होतील. आईचे वैकता विष्म करिता दाला अचाट नाही जो कोणाला तरी निश्चय मंत्री होणार एकतो. मला कोणाकडून नाही जो नियम केला जाणार नाही तो नियम भीष्माचार्याने आता करायला सुरुवात केली. यावरी अजन्मापर्यंत मी ब्रह्मचारी व्रत असत गंगे समान स्त्रिया समतंत्री समस्तंत्री होणी शक्य आहे. भीष्माचार्याने पण केला अजन्म ब्रह्मचारी राहील म्हणे. माझ्या गंगा मातेसारख्या मला त्रिभुवनातल्या काय राहतील स्त्रिया राहतील. केला मनमताचा केला मी अक्षरच्छेद पायी बांधले येथून भेद माझा वागणे प्रसिद्ध ब्रह्मांड भरी उभविला. मनमथाचा कामदेवाचा मी हाताच काय करून टाकला शिरच्छेद केला. पायी बांधली ब्रीद माझ्या पायात बांधलाय. आता ब्रीद पायात बांधणे म्हणजे ब्रीद न मोडणे हे का नाही. माझा वागणे प्रसिद्ध आणि मी जे आता एक प्रतिज्ञा बोललोय ती निलोकात प्रसिद्ध झेंडा मी काय केला फडकावला. संतती विनेमी विषद भावेन स्वर्ग मोक्ष पद आईच्या ऐकता सभा वृंद जय जयकार करीत. लोक म्हणतात म्हणे की मुलगा झाल्याशिवाय स्वर्गाला जात नाही, मी जाऊन दाखवेल. लोक म्हणतात ना की मुलगा झाल्याशिवाय काय होत नाही स्वर्ग मिळत नाही आहे की नाही. ज्ञानोबा राहायला किती मुलं होती. अरे आणि संत महात्मे काय महाराज कोणी काही पोराशिवाय उद्धार होत नाही म्हणजे खरं आहे. पोराशिवाय उद्धार करायला दुसरं आहे तरी कोण दुसऱ्याची काय टाकायची उद्धार करायची. अरे मला सो करतो तो उद्धार होत असतो आहे का नाही. आपुली आपण खरा सोडव एवढं करे. जर एखादा महात्मा जन्माला आला तर तो अनेक पिढ्याचं काय करतो उद्धार करतो, पण अनेक पिढ्यांना नरकातही घालतात आहे का नाही. दिव्य सोमनांचे संभार वर्षती वरून सुरवर माथे तुकविती ऋषीवरून पितृ भक्त धन्य. हा महाराज वरून पुष्प आकाशातून देव काय करू लागले आपल्याला धन्य 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 आहे म्हणे पितृभक्त. तत्काल मित्ती सत्यवती दाशेरी जरी भीष्माच्या आधी त्याने वाहून करकरथे नसताना पहा स्वतः सोन्याच्या रथात बसून तो आणि त्या सत्यवतीला हस्तिनापुरात घेऊन आला. चौथे समयी सुमुहूर्त पाहुणी दोघांचे लग्न लावी पिता संतोषोनी वदत देवव्रत नाम तुझे. बापाला आनंद झाला. भीषण केला जे नियम म्हणून नाम तुझे भीष्म इच्छा मरण पावशी परमनीय परत्रे धन्य. तो बापाने काय आशीर्वाद दिला भीष्म प्रतिज्ञा केल्यामुळे तुझं नाम भीष्म. तुला एक वर देतो म्हणले की तू इच्छा मरणी. तुला तुझ्या इच्छेनं ज्यावेळेस सत्यवतीशी भोगिता भोग रायाशी गुणा वाटे स्वर्ग तो पुत्र झाला सविगन चित्रांगद या नामे. आता सत्यवती पासून चित्रांगद नावाचा मुलगा झाला आणि त्या समस्तर गरुडाचा हरी सुंदरा विचित्रवीर्य दुसरा पुत्र झाला सुलक्षणी. विचित्रवीर्य नावाचा दुसरा एक काय झाला मुलगा झाला. राजकर्मामध्ये संस्कार शतन करे समग्र भीष्मे याचक सतोरण तृप्त केले सर्वदानी. भीष्माचार्याने महाराज सगळ्या आपल्याला भाऊ झाले म्हणून सगळ्या याचकांना तृप्त केलं, ब्राह्मणांना तृप्त केलं. बालत्व कर्मिले संपूर्ण प्राप्त झाले तरुणपण तो संतनु देह ठेवून स्वर्गा प्रतीक पावला. हे जे शांतनु आणि विचित्रवीर्य थोडे तारुण्यात आले महाराज. मग त्यांनी शंतनून काय केलं आपला देह ठेवला आणि स्वर्गाला निघून गेले. तेव्हा उत्तर क्रिया समस्त भीष्म स्वांगे संपादित चित्रांगद ज्येष्ठ सुतन भीष्मे राज्य बैसेला. मोठा मुलगा तो चित्रांगद होता त्याला राज्याच्या गादीवर भीष्माचार्याने बसून दिलं. चित्रांगदी पुरुषार्थ करून जगत जिंकले संपूर्ण दिव्य वस्तू आणले हेरून राजापासून पराक्रमी. आता तोही पराक्रमी राजा होता. त्यानं सुद्धा सगळ्या पृथ्वीवर आपलं राज्य काय केलं वाढवलं चालवलं. बरोबर आहे का नाही. अशा प्रकारे चित्रांगद आता राज्य करू लागला. इथून पुढची कथा आपण उद्या बघूया. कुंडली करू द्या.